नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मंजुळा जेलमध्ये गेल्याने स्वराजची तब्येत मात्र खूपच ढासळलेली असते आणि तो फक्त आई आई म्हणूनच बरळत असतो. डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर स्वराजला चेक करतात आणि सांगतात की कुठला तरी मेजर शॉक बसलाय त्याला, त्यामुळे ताप आलाय. ही जी औषधं लिहून दिली आहेत ती तुम्ही ताबडतोब मागवा. क्षमा म्हणते की डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही कारण नाही ना. त्यावर डॉक्टर म्हणतात की अहो आता काही सांगता येत, परंतु हा जो ज्यांना आई आई म्हणून हाक मारतोय त्याच्या आई आहेत कुठे? हो, तुम्ही लवकरात लवकर त्याच्या आईला घेऊन या आणि त्याच्या शेजारी बसवा, नाहीतर तब्येत अजून खालावेल त्याची. आणि जर काही लागलंच तर नक्की परत फोन करा, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. स्वराज मात्र एकच शब्द बोलत असतो की मला माझी आई पाहिजे. तर क्षमा मात्र स्वराजच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवायला जात. तेव्हा मात्र स्वराज क्षमाचा हात बाजूला करतो. हे बघून क्षमाला मात्र खूप वाईट वाटत असतं. क्षमा पुन्हा एकदा स्वराजच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवायला जाते. तेव्हाही स्वराज तसंच करतो. स्वराज पुन्हा एकदा क्षमाचा हात बाजूला करतो आणि खूप रागाने तो क्षमाकडे बघत असतो. मोनिका क्षमाला म्हणते की क्षमा वहिनी, अहो स्वराज रागवलाय तुमच्यावर. तुमच्यामुळे मंजुळाला अटक झाली ना. आणा इकडे माझ्याकडे, मी ठेवते पट्टी. क्षमा मात्र रडत असते. मोनिका जेव्हा तिथे बसते आणि स्वराजच्या डोक्यावरती मिठाच्या पट्ट्या ठेवत असते तेव्हा स्वराज तिला काहीही म्हणत नाही आणि डोक्यावर पट्टी ठेवून देतो. हे बघितल्यावर मात्र क्षमाला आणखी वाईट वाटतं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. क्षमा मनात विचार करत असते की हे मी काय करून बसले. क्षमाच्या जवळ जाण्यासाठी मी हे सर्व केलं आणि क्षमा तर माझ्यापासून आणखी लांब होऊन बसली आहे. अजूनही ती त्या मंजुळाला विसरायला तयारच नाही आहे. स्वराज फक्त एकच म्हणत असतो की मला माझी आई पाहिजे. तो मल्हारला सांगत असतो की आईला लवकर घेऊन या. मोनिका म्हणते की बिचारा स्वराज, कधी बरा होईल असं झालंय मला. स्वराज मल्हारकडे बघून म्हणत असतो की आईला घेऊन या ना. आता मात्र मल्हारला स्वराजचं दुःख बघवत नसतं आणि मल्हार लगेचच उठून मंजुळाला आणण्यासाठी चाललेला असतो. तेव्हा मोनिका त्याला थांबवते आणि म्हणते की मल्हार, एक मिनिट. काहीही करण्याआधी प्लीज क्षमा वहिनीचा एकदा विचार कर, तुला एवढंच सांगेल. या बिचाऱ्या आता खोटं नको ना ठरायला. तू नेहमी माझं ऐकत नाही, पण निदान ह्यावेळी तरी ऐक. मल्हार तिथून निघून जातो तर मोनिका मनामध्ये म्हणत असते की मल्हार आता तू काहीही कर, परंतु मंजुळा घरात येण्याचा विचारसुद्धा करणार नाही. तर इकडे पिहू तिच्या फ्रेंडसोबत बोलत असते आणि ती तिच्या फ्रेंडला सांगत असते की अगं ती मंजुळा आमच्याकडे टीचर बनूनच आली होती आणि काय माहिती हे सर्व कसं काय झालं. बरं ते जाऊ देत, पण तू मला एकदम छान आयडिया दिलीस. आता मी माझ्या मम्माच्या फोनमधून माझे सर्व व्हिडिओज आणि फोटोज घेते आणि माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पब्लिक करते. तर इकडे मोनिका फार इरिटेट होऊन रूममध्ये आलेली असते. तेव्हा पिहू विचारते की काय झालंय मम्मा. मोनिका म्हणते की अगं त्या स्वराजच्या डोक्यावर त्या मिठाच्या पट्ट्या ठेवून ठेवून माझा हात दुखायला लागलाय. पिहू म्हणते की काय झालं त्याला. तर मोनिका म्हणते की काही नाही ग, सिंपल ताप आहे त्याला, साधा फिवर आहे, परंतु घरातले अगदी त्याला असं ट्रीट करताय की तो खूप आजारी पडलाय आणि खरंच हे खूपच इरिटेट आहे. तर ती म्हणते की जाऊ दे, तुला भूक लागली आहे का. पिहू म्हणते की हो. मोनिका म्हणते की जाऊ दे, मी आपलं पार्सल हे किचनमधून घेऊन येते. मोनिका तिथून निघून गेल्यावर पिहू लगेचच मोनिकाचा फोन घेते आणि म्हणते की आता मी मम्माच्या फोनमधून माझे आणखी फोटोज आणि व्हिडिओ घेते आणि सोशल मीडियावर अपलोड करते. पिहू जेव्हा ते व्हिडिओज बघत असते तेव्हा तिला क्षमाचा तो व्हिडिओ समोर येतो. त्यामध्ये क्षमा ही मंजुळाच्या बॅगमध्ये तो हार ठेवत असते आणि ते बघून पिहू मनात विचार करते की ओ माय गॉड, म्हणजे क्षमा काकीने मंजुळा टीचरला फसवलं. नेकलेस तर क्षमा काकूने मंजुळाच्या बॅगमध्ये ठेवलाय आणि पोलीस तर मंजुळा टीचरला घेऊन गेले. तर पिहू त्याच विचारांमध्ये असते आणि तितक्यातच क्षमा तिथे येते. क्षमा पिहूला विचारते की मोनिका कुठे. पिहूला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. पिहू सांगते की मम्मा किचनमध्ये पिझ्झा आणण्यासाठी गेली आहे. परंतु पिहू क्षमाला म्हणते, क्षमा काकू मी तुझा एक व्हिडिओ बघितलाय. क्षमा म्हणते की माझा व्हिडिओ कसला. पिहू म्हणते की थांब दाखवते. पिहू क्षमाच्या हातामध्ये मोबाईल देत असते. तेवढ्यातच मोनिका येते आणि तो फोन काढून घेते. मोनिका पिहूवर ओरडते आणि म्हणते की स्टॉप इट पिहू, अगं स्वराज तिकडे आजारी आहे आणि तू वहिनींना व्हिडिओज काय दाखवतीये. हँडवॉश करून घे आणि जेवायला घे. पिहू सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मोनिका म्हणते की तुला कळत नाहीये का एका शब्दात. त्यामुळे पिहू देखील नाईलाजाने तिथून निघून जाते. पिहू गेल्यावर क्षमा लगेचच दरवाजा बंद करते आणि ती मोनिकाला म्हणते की अगं
अगं मोनिका, खूप मोठी गडबड झाली आहे. मोनिका म्हणते की कसली गडबड? आता मंजुळा तर जेलमध्ये गेली आहे ना? क्षमा म्हणते की अगं मोनिका, पण मी हे सर्व करण्यासाठी का तयार झाले? कारण मला माझ्यामध्ये आणि स्वराजमध्ये ती मंजुळा नको होती. एकदा की ती मंजुळा घरामधून गेली तर मी एकटी स्वराजची आई असेल ना. आणि असंच वाटत होतं मला. आणि तिने जेव्हा चोरी केली आहे हे स्वराजला समजेल तेव्हा स्वराजच्या नजरेतून ती उतरेल असं वाटलं मला. अगं पण असं काहीच झालेलं नाहीये. उलट ती पोलीस स्टेशनमध्ये गेल्यामुळे स्वराज माझ्यावर आणखी रागवलाय. मंजुळा चोरी करू शकते यावर त्याचा विश्वासच बसू शकत नाहीये. मोनिका म्हणते की अहो पण मंजुळा जेलमध्ये गेली आहे ना आणि ती परत येणार नाही, हा तर फॅक्ट आहे. तर क्षमा म्हणते की तरीही मला असं वाटतंय की मी चुकले. मोनिका म्हणते की ओ गॉड, ह्या इमोशनल लोकांचा तर हाच प्रॉब्लेम असतो. डोकं बाजूला ठेवतात आणि फक्त मनाने विचार करतात. आणि आता तुम्ही जे काही खोटं बोललाय ते तर तुम्हाला मेंटेन करावं लागणारच आहे ना. आणि अहो आपण स्वराजला पटवून देऊयात ना की मंजुळा चोरच होती. अहो विसरेलो होतो मंजुळाला हळूहळू, त्यात काय एवढं. पण तुम्ही स्ट्रॉंग राहा आणि घरात हे जे काही चाललंय ना ते फक्त तुम्ही ऑब्झर्व करत राहा. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तर इकडे इन्स्पेक्टर मंजुळाला विचारत असतात की तुला आता शेवटचं विचारतोय की मल्हार कामाच्या घरी तू चोरी केलीस की नाही? मंजुळा म्हणते की एकदा सांगितलं ना नाही केली. इन्स्पेक्टर म्हणतात की तुझ्या विरुद्ध आणखी एक FIR आम्हाला रिपोर्टमध्ये सापडली आहे आणि त्याला फक्त 1 महिना झाला. याचा अर्थ तू एक चोर आहेस. साहेबराव पाटलांच्या घरचे 5 कोटीचे हिरे कोणी चोरले? तूच ना. मंजुळा आता घाबरते आणि म्हणते की वय ते मीच चोरले, परंतु मी त्यांना परत पण केले. तुम्ही विचारा जाऊन त्यांना. इन्स्पेक्टर म्हणतात की आता कोणालाही काहीही विचारण्याची गरज नाही. आता तू आणि तुझी आई दोघींनाही शिक्षा होईल. आता तुम्हाला दोघींनाही मी आयुष्यभर जेलमध्ये सडवतो की नाही बघच. मंजुळा म्हणते की मी तुमच्यासमोर हात जोडते, परंतु माझ्या आईला नका ओढूयात. इन्स्पेक्टर म्हणतो की आता तुझ्या आईला मी बोलवतोच, बघ तुझी आई कशी पोपटासारखी बोलेल. मंजुळा इन्स्पेक्टरच्या पाया पडत असते आणि म्हणत असते की साहेब प्लीज माझ्या आईला नका खेचूयात. तिचा यामध्ये काहीच दोष नाही. हवं तर मला शिक्षा द्या सगळ्या गोष्टींची. खरं तर मंजुळाला पडलेलं हे एक स्वप्न असतं आणि मंजुळा ताटकन स्वप्नातून जागी होते. तर कॉन्स्टेबल मंजुळाला म्हणत असते की पटकन तुझा गुन्हा कबूल कर, नाहीतर ह्या जेलमध्ये सडावं लागेल तुला. मंजुळा मनात विचार करू लागते की साहेबरावाला जर ही गोष्ट कळली तर साहेबराव चांगलाच पणा काढेल. आणि आता मी चोरी केली नाही हे मात्र कोणालाच पटणार नाही. मला आता काहीतरी करावंच लागेल. तर इकडे मोनिका पिहूला म्हणत असते की मला एक सांग की माझ्या मोबाईलमध्ये तू क्षमा काकूचा व्हिडिओ बघितला का? पिहू म्हणते की नाही. मोनिका म्हणते की आणि तो तू कोणाला दाखवणार आहेस का? पिहू म्हणते की नाही. मोनिका म्हणते की दॅट्स माय गर्ल. तर पिहू म्हणते की अगं पण क्षमा काकू हे सर्व मला कॉम्पिटिशनमध्ये हरवण्यासाठी करते असं नाही वाटत तुला? मंजुळा टीचर जर मला शिकवायला नसेल तर मी फायनल राऊंडमध्ये हरेल आणि तो स्वराज जिंकेल. मोनिका आता पिहू समोर सुद्धा नाटकं करायला लागते. मोनिका म्हणते की बापरे, मी एवढी ढम कशी काय असू शकते? अरे मी तर हे विसरलेच होते की स्वराजला जिंकवण्यासाठी क्षमा काकू काहीही करू शकते. पिहू डार्लिंग, तू तर मम्मापेक्षा पण जास्त ब्रिलियंट आहेस. पिहू मोनिकाला म्हणते की मम्मा तू मला खरं खरं सांग की तू तो व्हिडिओ कशासाठी रेकॉर्ड केलायस? मोनिका म्हणते की अगं तुझ्याचसाठी, तुझाच तर विचार केला मी. हे बघ, क्षमा वहिनींना हा व्हिडिओ दाखवून मी स्वराजला घराबाहेर काढवायला लावणार होते. म्हणजे कॉन्टेस्ट तर आपल्याला जिंकता आलं असतं आणि परत तुझ्या स्पर्धेच्या आधी मी मंजुळा गुरुजींना परत घेऊन आले असते. पिहू म्हणते की अगं मम्मा पण तू हा व्हिडिओ सगळ्यांना आताच का दाखवून देत नाही? मोनिका म्हणते की इतक्यात नाही बच्चा. आता स्वराज रागवलाय म्हटल्यावर क्षमा वहिनी अजून काय काय करते हे आपल्याला नको का बघायला? आणि जर तिने काही नाहीच केलं तर हा हुकुमाचा इक्का आहे ना आपल्याकडे. आणि मला असं वाटतंय की तुझ्या डॅडाबद्दल भलतं सलतं सांगणारी जी बाई होती ना ती सुद्धा क्षमा वहिनीनेच पाठवलेली असणार. पिहू म्हणते की खरंच? त्यावर मोनिका म्हणते की हो असं असू शकतं. आणि तू काही काळजी करू नको, तुझ्या कॉन्टेस्टच्या आधीच मी मंजुळा टीचरला घरी घेऊन येणार आहे. तर इकडे मल्हार स्वराजचं टेम्परेचर बघत असतो, परंतु स्वराजचं टेम्परेचर काही कमीच होत नाही. निरंजन म्हणतो की अहो सकाळपासून त्याने काही खाल्लंसुद्धा नाही आहे. आई म्हणत असतात की स्वराज अरे नको रे एवढा हट्टपणा करूस, औषध घ्यायचंय तुला. मल्हार म्हणतो की मी एक काम करतो, मीच काहीतरी करून आणतो. क्षमा देखील तिथे आलेली असते. मल्हारने सूप बनवून आणलेलं असतं. मल्हार स्वराजला म्हणत असतो की स्वराज मी तुझ्यासाठी सूप बनवून आणले, पितोस का? क्षमा म्हणते की आणा भाऊजी माझ्याकडे, मी पाचते त्याला. मल्हार स्वराजला उठवतो. क्षमा म्हणते की स्वराज बाळा तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहेस ना, चल हे सूप पिऊन घे. असं म्हणून ती स्वराजला सूप प्यायला देत असते, परंतु स्वराज मात्र ते पित नाही. क्षमा म्हणते की ठीक आहे, जर तू काही खाल्लं नाहीस तर मी सुद्धा काही खाणार नाही. तेवढ्यात मोनिका येते आणि म्हणते की क्षमा वहिनी अहो तुमच्या हातून नाही घेणार आहे तो, आणा इकडे, मी पाचते त्याला.
मोनिका जेव्हा स्वराजला सूप पाजते तेव्हा स्वराज मोनिकाच्या हातून सूप पितो आणि ते बघून क्षमाला मात्र फार वाईट वाटत असतं. मोनिका म्हणते की अरे स्वराज, निदान तुझ्या मावशी आईच्या हातून तू औषधं तरी घे, तू तर त्यांच्याशी बोलत सुद्धा नाही आहेस. अरे त्यांना पण वाईट वाटतं. तेव्हा मल्हार म्हणतो की आता औषध लवकर घे. मल्हार क्षमाच्या हातामध्ये स्वराजची औषधं देतो. क्षमा म्हणते की स्वराज हे बघ, कधी श्रीकृष्णाने त्याच्या यशोदामाईसाठी अबोला धरला होता का? नाही ना. चल बरं आता औषध घे पटकन. असं म्हटल्यानंतर स्वराज आता क्षमाच्या हातून औषधं खातो. हे बघितल्यावर मोनिका विचार करू लागते, क्षमा वहिनीच्या हातून स्वराजने औषधं तरी कशी घेतली? आणि हे म्हणण्याच्या आतच स्वराज तोंडातून ती टॅबलेट काढतो आणि खाली फेकून देतो. आणि हे बघितल्यावर सर्वांना मात्र धक्का बसतो. तर स्वराज म्हणतो की मला माफ करा, परंतु मी आई येईपर्यंत कुठलंही औषध घेणार नाही. क्षमाला मात्र फार वाईट वाटत असतं आणि क्षमा लगेचच तिथून निघून जाते. मल्हार म्हणतो की जर स्वराजने औषधं घेतले नाही तर स्वराजची तब्येत खूपच बिघडेल. मोनिका म्हणते की परंतु मंजुळा या घरामध्ये कधीही येणार नाही, हे इम्पॉसिबल आहे. इकडे कॉन्स्टेबल ही मंजुळाला पेपर वाचून दाखवत असते. सुप्रसिद्ध गायक मंजुळा सातारकर यांनी केली लाखोंची चोरी. मंजुळा सातारकर यांना केली पोलिसांनी अटक. ही बातमी ऐकून मंजुळाला मोठा धक्का बसतो. तर कॉन्स्टेबल म्हणतात की हे बघ, ही बातमी वाच. मंजुळा जेव्हा ती बातमी वाचते तेव्हा मंजुळाला मोठा धक्का बसतो. कॉन्स्टेबल म्हणते की तू तर अगदी भारी आयडिया काढलीस ग, म्हणजे गाणाऱ्याच्या घरीच गाणं शिकवायला घुसली, चांगला डल्ला मारला. आता थोड्याच वेळात साहेब येतील आणि ते चौकशी करतील तुझी, त्यासाठी तयार राहा. मंजुळा मनात विचार करते की मला क्षमा वहिनींनी जरी पोलिसांच्या ताब्यात दिलं असलं तरी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचं काम मोनिकाचंच आहे. ढोलके, आता तू देव पाण्यात घाल. आता मी तुला आयुष्यातून उठवल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यामध्ये मी तर माझ्या आईला अजिबातच अडकून देणार नाही. तर इकडे मंजुळा पुन्हा त्या कॉन्स्टेबलला बोलवते आणि म्हणते की मॅडम, मी जबानी द्यायला तयार आहे. तर तुरुंगात असलेली एक बाई म्हणते की बरं झालं तू हा म्हटलीस, नाहीतर यांची पद्धत तुला झेपवणार नाही. मंजुळा म्हणते की मी नाही घाबरत कोणाला, कारण माझ्या जबानीचं कारण हे वेगळं आहे. तर ती बाई म्हणत असते की ते काहीही असो, पण तू उशीर केलास मंजुळा. मंजुळा म्हणते की म्हणजे? तर ती सांगते की अगं तुझी सगळीकडे किती बदनामी झाली, त्यापेक्षा मल्हार कामत आणि बाकीच्या घरच्यांच्या आधीच पाया पडली असती तर तुला अटकच झाली नसती. कॉन्स्टेबल म्हणते की तू जास्त ज्ञान नको शिकोस मंजुळा, तुझं स्टेटमेंट घ्यायला साहेब येत आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. निरंजन म्हणतो की स्वराज, तुझे मल्हार गुरुजी आहेत ना, ते मंजुळाबाईला आणायला गेलेत. अरे ते येतच असतील, तू आता गरम गरम खिचडी खाऊन घे बघू. तर स्वराज म्हणतो की आई येईपर्यंत मी काहीही खाणार नाही. तर इकडे भिकाजी पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि तो म्हणतो की मी हिचा भाऊ आहे, मी हिला सोडवायला आलो आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की अरे पण यांनी तर आताच गुन्हा कबूल केला आहे. मंजुळा म्हणते की भिक्या माझा नाईलाज होता, कारण सर्व पुरावे हे माझ्या विरोधात आहेत. इन्स्पेक्टर म्हणतात की आता हिला शिक्षा तर होईलच, कोर्टातून सरळ आता ही जेलमध्येच जाईल. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.